आज आपण बनवतोय मुळ्याच्या पानांची भाजी. त्यासाठी मी इथे एक मुळ्याची जुडी धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. लसूण, हिरवी मिरची घेतलेली आहे. या ठिकाणी आता भाजी फोडणी देण्यासाठी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये मी 1 चमचा तेल घालून घेते. तेल गरम झाले की त्याच्यामध्ये मी थोडीशी मोहरी टाकून घेते. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग घालून घ्यायचे आहे. हिंग घालून झाल्यानंतर लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे. लसूण घालून झाले की त्यानंतर कांदा आणि हिरवी मिरची दोन्ही हे एकत्र घालून व्यवस्थित आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. सुरुवातीला कांदा परतत असताना गॅस बारीक ठेवायचा. नंतर एक अर्ध्या मिनिटाने गॅस मिडियम करून कांदा परतून घ्यायचा. या ठिकाणी कांदा परतायला तर 2 ते 3 मिनिटं लागतो. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आपला कांदा परतून होत आहे. या ठिकाणी आता आपला कांदा चांगला परतून झालेला आहे. त्यामध्ये मी मुळ्याची पानं घालून घेते. मुळ्याची पानं घालून झाल्यानंतर चांगली 2 ते 3 मिनिटं मिक्स करून परतून घेते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भाजी. मुळ्याच्या आणखीन एक म्हणजे मुळ्याच्या भाजीला पाणी असतं, त्यामुळे वरून पाणी घालून मुळ्याची भाजी शिजवायची गरज नसते. भाजीच्या पानांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असते, त्यामुळे पाणी न घालताच मुळ्याची भाजी ही आपली शिजली जाते. झाकण ठेवून या ठिकाणी मी 5 मिनिटं भाजी परतून घेतलेली आहे. भाजी या ठिकाणी आपली शिजलेली नाही आहे, तेव्हा अधूनमधून झाकण काढून भाजी शिजली की नाही ते चेक करायचं आहे. या ठिकाणी आपली भाजी शिजायला अजून थोडा वेळ आहे, त्यामुळे मी परत एकदा झाकण ठेवून भाजी शिजून घेते 5 मिनिटं. या ठिकाणी आता आपली भाजी शिजून तयार आहे. त्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेते. चवीनुसार मीठ घालायचं या ठिकाणी आपल्याला. मीठ टाकून झाल्यानंतर परत एकदा 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवून आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. या ठिकाणी मी मीठ सगळ्यात शेवटी टाकलेलं आहे, कारण की ज्यावेळेस भाजी आपण चिरून घेतो त्यावेळेस भाजी खूप मोठी दिसते, पण भाजी शिजून झाल्यानंतर ती क्वांटिटीने खूपच कमी होते. त्यामुळे भाजी शिजत आली की मगच त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. या ठिकाणी मीठ टाकून झाल्यानंतर आपली भाजी शिजून तयार आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपली मुळ्याच्या पानांची भाजी बनवून तयार आहे. झटपट आणि कमी साहित्यामध्ये बनणारी अशी ही मुळ्याच्या पानांची भाजी. खूप वेळ लागत नाही. अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये ही आपली भाजी शिजून तयार होते. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी पाणी घातलेलं नाही आहे, तरी पण मुळ्याच्या भाजीला पाणी सुटलेलं आहे. ते पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे.
या ठिकाणी आता ही भाजी मी एका बाउलमध्ये काढून घेते. तर अशा पद्धतीने आपली भाजी बनवून तयार आहे. ही भाजी तुम्ही चपातीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. मस्त लागते. विशेष म्हणजे कोवळ्या पानांची भाजी असल्यामुळे भाजीला मुळाचा उग्र वास पण येत नाही. चला तर मग या जेवायला.